मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनात संपूर्ण माहिती. प्रस्तावना. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक आधार देणे, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांची भूमिका अधिक मजबूत करणे हा आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. पात्र महिलांच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात दरमहा 1500 रुपये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT पद्धतीने देण्याची तरतूद आहे. ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांसाठी महत्त्वाची ठरते. घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक गरजा, दैनंदिन खर्च किंवा इतर आवश्यक बाबींमध्ये मिळणारी ही मदत महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याच्या उद्देशाने आहे. योजनेचा मुख्य लाभ. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत मिळते. ही रक्कम लाभार्थी महिलेच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाते. म्हणजेच लाभाची रक्कम थेट बँक खात्यात येते. महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे. बँक खाते, आधार आणि अर्जातील माहितीमध्ये तफावत असल्यास लाभ मिळण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. कोणत्या महिला पात्र आहेत? अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील खालील महिला या योजनेच्या पात्र लाभार्थी असू शकतात. विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला, निराधार महिला, कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. लाभार्थी महिलेचे वय किमान 21 वर्षे पूर्ण आणि कमाल 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची अट. या योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे अशी अधिकृत पात्रता अट आहे. शिधापत्रिकेच्या प्रकारानुसार उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असू शकतो. अधिकृत कागदपत्रांच्या माहितीनुसार पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास स्वतंत्र उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे नमूद आहे. शुभ्र रेशन कार्ड असल्यास किंवा रेशन कार्ड नसल्यास वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे. योजनेच्या अर्जासाठी साधारणपणे खालील कागदपत्रांची आवश्यकता असते: आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्य केलेला पर्यायी पुरावा, उत्पन्नाचा दाखला लागू असल्यास, आधार लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती, लाभार्थी महिलेचे हमीपत्र, फोटो. अधिकृत पोर्टलनुसार अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास काही परिस्थितींमध्ये 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी मान्य कागदपत्रांचा वापर करता येतो. परराज्यात जन्मलेल्या विवाहित महिलेच्या बाबतीत तिच्या पतीशी संबंधित काही मान्य रहिवासी कागदपत्रेही स्वीकारली जाऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पोर्टलवरील सध्याच्या कागदपत्रांची यादी तपासणे योग्य आहे. नवविवाहित महिलांसाठी माहिती. नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्डवर अद्याप नसेल तर अधिकृत कागदपत्रांच्या माहितीनुसार विवाह प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड काही परिस्थितींमध्ये उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते. म्हणून नवविवाहित महिलांनी विवाह प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. अर्ज कसा करायचा? योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लाभार्थी नोंदणी आणि संबंधित सुविधा उपलब्ध आहेत. अधिकृत पोर्टलवर खाते तयार करण्यासाठी आधारप्रमाणे नाव, मोबाईल क्रमांक, पासवर्ड तसेच जिल्हा, तालुका आणि गाव, स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती विचारली जाते. अर्ज करताना नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, बँक खाते आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरावी. आधारवरील नाव आणि अर्जातील नावामध्ये अनावश्यक फरक राहणार नाही याची काळजी घ्यावी. अधिकृत पोर्टल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अधिकृत लाडकी बहीण पोर्टल. DBT म्हणजे काय? DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. यामध्ये शासनाकडून मंजूर झालेली आर्थिक मदत थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे रोख स्वरूपात पैसे घेण्यासाठी कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता कमी होते. मात्र बँक खाते आधारशी जोडलेले आहे का, खाते सक्रिय आहे का आणि अर्जातील बँक माहिती बरोबर आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे. पैसे खात्यात जमा झाले नाहीत तर काय करावे? एखाद्या पात्र महिलेच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर सर्वप्रथम खालील गोष्टी तपासाव्यात: अर्ज मंजूर झाला आहे का? आधार क्रमांक योग्य आहे का? आधार आणि बँक खाते लिंक आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? अर्जामधील नाव आणि आधारवरील नाव जुळते का? बँक खात्याची माहिती योग्य आहे का? अर्जामध्ये काही त्रुटी किंवा प्रलंबित पडताळणी आहे का? अधिकृत लाडकी बहीण पोर्टलवर उपलब्ध सुविधांमधून संबंधित माहिती तपासता येते. काही खात्यात संबंधित समस्यांसाठी पोर्टलवर अनलॉक युअर अकाउंट सुविधाही उपलब्ध आहे. आधार आणि बँक खाते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलेचे स्वतःचे आधार संलग्न बँक खाते असणे ही महत्त्वाची अट आहे. म्हणून बँकेत जाऊन आधार लिंकिंगची स्थिती तपासावी. आधारवरील नाव आणि बँक खात्यातील नावात मोठी तफावत असल्यास ती दुरुस्त करून घेणे फायदेशीर ठरू शकते. योजनेचा उद्देश. लाडकी बहीण योजनेचा उद्देश केवळ दरमहा आर्थिक मदत देणे एवढाच नाही. शासनाच्या माहितीनुसार या योजनेमागे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करणे हे प्रमुख उद्देश आहेत. महिलेला स्वतःच्या नावावर मिळणारी आर्थिक मदत तिच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी पडू शकते. त्यामुळे ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. योजनेतील अपात्रतेबाबत महत्त्वाची माहिती. योजनेमध्ये काही परिस्थितींमध्ये महिला अपात्र ठरू शकतात. शासन निर्णयांमध्ये इतर शासकीय आर्थिक योजनेतून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ मिळत असल्यास संबंधित अपात्रतेची तरतूद नमूद आहे.
त्यामुळे एखाद्या महिलेला दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ मिळत असल्यास तिने आपली पात्रता अधिकृत नियमानुसार तपासावी. तसेच अर्जामध्ये चुकीची माहिती देणे, खोटी कागदपत्रे सादर करणे किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण न करता लाभ घेण्याचा प्रयत्न करणे टाळावे. योजनेतील वयाची अट कशी बदलली? योजनेच्या सुरुवातीच्या शासन निर्णयात वयोमर्यादा 21 ते 60 वर्षे होती. त्यानंतर शासनाने दुरुस्ती करून कमाल वयोमर्यादा 65 वर्षे केली आणि कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेलाही पात्रतेमध्ये समाविष्ट केले. म्हणून सध्या अधिकृत पोर्टलवर नमूद असलेल्या माहितीनुसार 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो. अर्जातील चुका टाळण्यासाठी काय करावे? अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. विशेषतः आधार कार्डवरील नाव अचूक लिहावे, मोबाईल क्रमांक बरोबर द्यावा, जन्मतारीख योग्य द्यावी, बँक खाते क्रमांक चुकीचा लिहू नये, IFSC कोड योग्य आहे का ते तपासावे, आधार बँक लिंकिंग तपासावे, उत्पन्नाची माहिती योग्य द्यावी, आवश्यक कागदपत्रे स्पष्ट आणि वाचता येतील अशा स्वरूपात द्यावीत. अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासावी. अर्ज मंजूर होण्यास अडचण काय येऊ शकते? काही अर्जांमध्ये माहितीतील विसंगती, कागदपत्रांची कमतरता, आधार बँक लिंकिंगची समस्या किंवा पात्रतेशी संबंधित कारणांमुळे प्रक्रिया अडकू शकते. उदाहरणार्थ, आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नाव वेगळे असल्यास किंवा बँक खाते आधारशी जोडलेले नसल्यास DBT मध्ये अडचण येऊ शकते. अशा वेळी संबंधित अधिकृत यंत्रणेकडून अर्जाची स्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती करणे योग्य आहे. हेल्पलाईन. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 181 दिलेला आहे. योजनेसंदर्भातील अधिकृत मदत किंवा माहिती आवश्यक असल्यास या हेल्पलाईनचा वापर करता येतो. महत्त्वाची सूचना. लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर अनेकदा पैसे कधी येणार, नवीन यादी, नवीन नियम किंवा अर्ज पुन्हा सुरू झाले आहेत अशा बातम्या फिरत असतात. अशा बातम्यांवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत माहितीतून पडताळणी करावी. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या संकेतस्थळावरही या योजनेची माहिती उपलब्ध आहे. निष्कर्ष. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील पात्र महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. सध्याच्या अधिकृत माहितीनुसार पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये DBT द्वारे तिच्या आधार संलग्न बँक खात्यात मिळण्याची तरतूद आहे. पात्रतेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणे, वय 21 ते 65 वर्षे असणे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2 2.50 लाखांपेक्षा जास्त नसणे आणि इतर संबंधित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांसह कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेला पात्रतेनुसार लाभ मिळू शकतो. अर्ज करताना आधार, रहिवासी अधिवास पुरावा, लागू असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र, आधार संलग्न बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेच्या पैशांबाबत किंवा नवीन नियमांबाबत अंतिम माहिती नेहमी अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरूनच तपासावी. कारण शासनाच्या निर्णयानुसार नियम, अर्ज प्रक्रिया किंवा निधी वितरणासंबंधी बदल वेळोवेळी होऊ शकतात.